नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण गेले काही वर्ष जेव्हापासून कोविड सगळ्या जगामध्ये पसरला तेव्हापासून आपण सगळेच जण आपल्या हेल्थविषयी जास्ती जागरूक राहायला लागलो. इव्हन घरोघरच्या गृहिणीसुद्धा किंवा आपण घरी जे पदार्थ करतो त्याच्यामध्ये सुद्धा फायबर किंवा जास्तीत जास्त भाज्या घालणं, पौष्टिक तो पदार्थ बनवणं याकडे आपण जास्ती लक्ष द्यायला लागलो. तर ज्या ब्रेकफास्ट रेसिपीज मी तुमच्याशी काही पौष्टिक पदार्थांच्या शेअर केलेल्या आहेत त्यातलाच आज एक ब्रेकफास्ट रेसिपीचा पदार्थ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तो म्हणजे व्हेज व्हर्मिसेली उपमा. म्हणजे भरपूर भाज्या घातलेला व्हर्मिसेलीचा म्हणजे शेवयांचा उपमा. तर तो पदार्थ आपण खूप पटकन तयार करू शकतो, झटपट होणारा आहे आणि तुम्ही तो डब्यामध्ये कॅरी पण करू शकता, टिफिनला देऊ शकता. तर त्याचं साहित्य आपण आधी बघूया. आता व्हर्मिसेलीचा उपमा करण्यासाठी हे सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला नीट समजावून सांगते. ह्या व्हर्मिसेली म्हणून शेवया असतात, याला व्हर्मिसेलीच म्हणतात. तर याची खीर पण छान होते आणि याचा उपमा तर फारच सुंदर होतो जो आपण आत्ता करणार आहोत. तर या मी 1.25 वाटी घेतलेल्या आहेत. या बाजारामध्ये कुठेही मिळतात, वेगवेगळ्या कंपन्यांच्या मिळतात. या रव्याच्या असतात, त्याच्यामुळे हेल्दी असतात त्या, म्हणजे अशा पचायला काय जड नसतात. त्याच्याबरोबर आपल्याला तेल लागणार आहे फोडणीसाठी, हिंग लागेल, मिसळणीचा डबा अख्खा लागेल, त्याच्यामध्ये हळद लागत नाही आपल्याला, तिखट लागतं. त्याच्यानंतर जिरं, मोहरी आणि ही उडदाची डाळ घेतलेली आहे जी आपल्याला फोडणीत घालायची. मीठ लागेल. नंतर मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला हा हेल्दी करण्यासाठी याच्यात वेगवेगळ्या भाज्या घालायच्यात, त्या मी दाखवते. हा मी फ्लॉवर बारीक तुरे चिरून घेतलेले आहेत. हे 2-3 तुरे आहेत त्याचे बारीक चिरून घेतलेले आहेत. हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, हा बारीक चिरलेला आहे. हे मटार घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे गाजर बारीक चिरलेलं आहे. कढीपत्ता लागेल आपल्याला, मिरच्या लागतील, ती मी 1-1.5 मिरचीच चिरून घेतलेली आहे. लिंबाचा रस लागेल. त्याच्यानंतर साखर लागेल थोडी चवीला आणि वरून गार्निशिंगला कोथिंबीर. हा उपमा कोणी कोणी तुपात सुद्धा करतात, पण मी तेलात करते आणि वरून खाताना तूप घेते. तर आता आपण हे करायला घेऊया. आता मी ही स्टीलची कढई घेतलेली आहे, त्याच्या खाली आपण गॅस लावूया. एक मुख्य सांगायचं म्हणजे याला तेल खूपच कमी लागतं, कारण उलट जास्ती तेल झालं तर हा तेलकट होतो. त्याच्यामुळे तेल आपल्याला अक्षरशः 2 चमचे किंवा 3 चमचे लागणार आहे. हे पहा, एवढंसं पुरेसं आहे. नॉर्मली उपम्याला आपण याच्यापेक्षा जास्ती तेल घेतो, पण हा शेवयांचा उपमा करताना तेल खूप कमी लागतं. आता हे छान तापू देत. एक साहित्यातलं इन्ग्रेडियंट सांगायचा राहिला ते म्हणजे गरम पाणी. ते मी या जारमध्ये करून घेतलेलं आहे. हे आपल्याला हा अजिबात असा पचपचित किंवा असा त्याला पाणी सुटेल असा होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा टिफिनमध्ये सुद्धा कॅरी करू शकता. हा टिकतो आणि बऱ्यापैकी एक 5-6 तास नक्की टिकेल. हा तापतंय अजून तेल. तर तापलं आहे. मोहरी घातली, थोडं जिरं घालायचं आहे. आणि ही उडदाची डाळ घालायची त्याच्यात. ही छान खरपूस भाजून घ्यायची. डाळीचा एक सुंदर बाईट आपल्याला या मऊ उपम्यामध्ये येतो. नॉर्मली सुद्धा आपण उपम्यात घालतो उडदाची डाळ, तशी याच्यातही घालायची. आता याच्यामध्ये मिरची घातली मी आणि कांदा. त्याचबरोबर हा फ्लॉवर घालायचा, हा पण अख्खा घातला मी. गाजर घालायचं आहे आणि मटार.
छान परतून घ्यायचे आहेत आता. ह्याच्याच बरोबर कढीपत्ता घालायचा आहे. आता गॅस बारीक करून ह्याला थोडीशी वाफ काढूया आपण. 1 मिनिटभराची वाफ काढूया आणि मग बाकीची प्रोसेस करूया. आता एक वाफ आपण काढलेली आहे मिनिटभराची. तर बघूया आपण. येस, सुंदर त्या भाज्यांचा एकत्र असा संमिश्र खमंग सुवास येतोय. आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये वर्मिसेली घालायचे. सगळ्या घातलेल्या. आता हे आपल्याला थोडा छान भाजून घ्यायचं आहे. थोडा मी गॅस वाढवते. परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे. तुम्ही हे कमी जास्तही करू शकता, म्हणजे भाज्या जास्त आणि वर्मिसेली कमी असंही करू शकता. ते कसंही केलं तरी हा उपमा सुंदरच होतो. मी हे वेगळी वाफ का काढून घेतली, कारण गाजर म्हणजे मटार लवकर शिजतात, पण गाजर आणि फ्लॉवर शिजायला थोडासा वेळ लागतो. आणि ह्या वर्मिसेली आपल्याला खूप जास्ती भाजायच्या नाही. 1 मिनिटभर भाजणार आहे मी फक्त. किंवा तुम्ही उलटं पण करू शकता. वर्मिसेली आधी नुसत्या थोड्याशा तेलावर भाजून घेऊ शकता वेगळ्या. जेवढ्या आपण छान भाजू तेवढं त्याचा एक खमंगपणा वाढतो. आता या स्टेजला मी याच्यात थोडंसं हिंग घालणार आहे. एक 2 चिमूट हिंग मी घातलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर थोडं लाल तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता. मी थोडंसं घालते. फक्त हळद याच्यात घालायची नाही. आता छान भाजला गेलाय. आता आपण हे जे गरम पाणी आणलेलं आहे फ्लास्कमध्ये, या ते घालते मी याच्यात. थोडंसं अंदाजानेच घालायला लागतं ते पाणी. जास्त झालं तर फरक पडत नाही, पण थोडं जास्ती शिजवावं लागतं. हे मी आत्ता एवढं घातलं आहे आणि गॅस मोठा केला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकी मीठ, साखर असं सगळं घालायचं आहे. तर या अंदाजाने मी याच्यात मीठ घालते. साखर घालायची. लिंबाचा रस घालायचा. खूप जण याच्यात टोमॅटो पण घालतात, पण टोमॅटोनी त्याला पाणी सुटण्याची शक्यता मला वाटते, म्हणून मी टोमॅटो घालत नाही. आता बाकी सगळं घालून झालेलं आहे. त्याला उकळी आली की आपण थोडंसं पाणी ॲड करून आपण पुन्हा याला वाफ द्यायला ठेवूया. उकळी आल्यावर आपल्याला अंदाज येईल की याच्यात पाणी अजून किती लागणार आहे. त्या वर्मिसेली शिजायला सुरुवात झाली आहे.
आता मला असं वाटतं याच्यात थोडंसं पाणी लागेल, अजून थोडंसं पाणी मी वाढवलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून याला एक छान 1 किंवा 2 वाफा कदाचित द्याव्या लागतील. 1 वाफ तर नक्की, वाटलं तर दुसरी पण देऊया. आता वाफ आपण देतोय. मी गॅस कमी करते. आता बघूया, 1 वाफ आपण काढलेली आहे. हां, हे होतोय, छान प्रोसेस होतोय. आता याच्यातलं पाणी थोडं सुकलं पाहिजे, हे अजून शिजायचे आहेत शिवाय. छान याचा सुवास येतोय. आता हे होऊ देत, अजून झालं की आपण दुसरी वाफ झाली की हा उपमा तयार होईल. आता हा ऑलमोस्ट छान झालेला आहे, बघूया. वाह, सुंदर, खूप छान झाला आहे, परफेक्ट. त्याच्यातलं मॉइश्चर पण चांगलं आहे आणि त्या शेवया शिजल्या पण आहेत. आता मी तो डिशमध्ये काढून घेते. मी गॅस बंद करते. तर हा उपमा छान काढून घेते मी डिशमध्ये. आता याच्यावर आपण छान साजूक तूप घालायचे. आणि हा बघूया आता कसा झाला. आता हा उपमा मी टेस्ट करून बघते. हा मी खूपदा करते घरी, तुम्ही पण करून बघा. याच्यावर मी छान साजूक तुपाची धार घेतलेली आणि आंब्याचं लोणचं, कच्च्या कैरीचं लोणचं. खूप छान झाला आहे. नेहमी होतो तसाच झाला आहे आणि हेल्दी पण आहे. याच्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तुम्ही ही डिश नक्की घरी करून बघा आणि कशी झाली आहे मला कळवा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.